नमस्कार. मराठी कथेचा जर आपण विचार केला तर गोमंतकीय कथाकारांनी अतिशय समृद्ध असं योगदान कथा वाङ्मय प्रकारात दिलेलं आहे. अगदी नावं घ्यायची तर आपण सुकटणकरापासून सुरुवात करू शकतो. त्यानंतर सरदेसाई आहे, लक्ष्मणराव सरदेसाई आहेत. त्यानंतर महादेव शास्त्री जोशी आहेत. आणि या मंडळींचं वाचन वाचून ज्यांनी आपल्या लेखनाकडे गंभीरतेनं पाहायला सुरुवात केली असे लेखक म्हणजे जयराम पांडुरंग कामत. आज आपण त्यांच्याशी गप्पा साधणार आहोत. मी सर्वांतर्फे त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार कामत साहेब. नमस्कार. कामत साहेबांची ओळख एक ललित लेखक म्हणून जरी असली तरी सुरुवात त्यांनी काव्यलेखनाने केलेली आहे. त्यानंतर बराच काळ त्यांनी कथालेखन केलं, पण नंतरचा काळ मात्र ते ललित लेखनावरच त्यांनी जास्त लक्ष केंद्रित ठेवलं. अस्नोडा गावामध्ये त्यांचं लहानपण, आपण त्यांच्या लहानपणापासूनच सुरुवात करूया. तर त्या लहानपणाविषयी सुरुवातीला तुम्ही सांगावं. आमचं लहानपण म्हणजे कनिष्ठ मध्यमवर्गीयांचं लहानपण. तशा कुटुंबात मी जन्माला आलो. 2 जुलै 1937 हा माझा जन्मतिथी. आणि त्यानंतर लगेच, अर्थात हे मला नंतर कळलं की दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यामुळे आमच्या कुटुंबावर, संबंध गोव्यावरच एक भयंकर परिणाम झालेला होता. अन्नधान्य मिळत नव्हतं. अतिशय गरिबीत लोकांना जगावं लागत होतं. अशा काळात आम्हाला, आमच्या गावात शाळाही नव्हती, त्यामुळे तर आम्ही अतिशय बेकारच खेळणं, कुदणं आणि खाणं एवढाच आमचा उद्योग. पण त्याच वेळेला आमच्या घरासमोर एक नदी आहे. त्या नदीत डुंबणं हा आमचा सगळ्यात मोठा, ही आमची करमणूक होती. पावसाळ्यात आम्हाला डुंबता येत नसे, त्यावेळेला त्या नदीतली लाल पाण्यात फुलणारी थेंब फुलं पाहणं, ह्याच्यातच आमचा दिवस जायचा. असा बराच काळ गेला. आम्हाला वाटतं 7-8 वर्षाचं पर्यंत आम्हाला अक्षर ओळखही झाली नाही. मग अक्षर ओळखीचं संबंध काय झालं की त्यावेळेला एकूणच गोव्यात मराठी शिक्षणाला वावच नव्हता. कुठेतरी पोर्तुगीज शाळा एखादी असायची. आमच्याही गावात एक होती, पण तिथं जाण्यापूर्वी मराठी शिकलंच पाहिजे, कारण ती आमची सांस्कृतिक भाषा आहे, असं काहीतरी आमच्या घरातला संस्कार होते. त्यामुळे आमच्याकडे मराठीतून शिकलं पाहिजे ह्यासाठी खटपटीत असत आमचे वडील वगैरे. परंतु शिक्षक नाही, शाळा नाही. मग ह्याचा फायदा घेऊन सिंधुदुर्गामधला एखादा शिक्षक जो 7वीपर्यंत पास झालेला असायचा, तो येऊन म्हणायचा गावातल्या लोकांना, प्रतिष्ठित, की बाबा रे, आम्ही आता एक शाळा उघडण्याचा प्रयत्न करतोय, तुमची मुलं पाठवाल का? आम्ही सगळे तयारच असायचो, म्हणजे आमचे पालक. आणि हे बहुतेक देवळामध्ये असायचं ना. हो. त्यानंतर आम्हाला ते दुसऱ्या दिवसापासून शाळेत पाठवायचं. अशी शाळा म्हणजे मारुतीच्या देवळातला एक वरांडा, त्याच्यामध्ये आम्ही गोंदपाटा घालून सगळेजण बसत असू. सगळ्या इयत्ता तिथंच. शिक्षक काय शिकवत ते त्यांना माहिती. आणि आम्हाला त्याच्यात फारसा रस नव्हताच, पण 1-2-4 शब्द कानावर पडत 2-3 महिने तो शिक्षक टिके, त्याला योग्य तितकी आवक नसे, त्यामुळे तो मग पळून जाई. आमची शाळा पुन्हा तिथंच राही. अच्छा. आणि परत तुम्ही नदीत डुबायला मोकळे खेळायला मोकळे. मग शिक्षणाकडे आमचे बंधू जे आहेत त्यांनी शिक्षणासाठी आपल्या मामाकडे राहून थोडं शिक्षण घेतलं SSC पर्यंत. त्यानंतर नोकरीनिमित्ताने ते मुंबईला गेले. आणि त्यांना सतत काळजीही वाटायची की आपली भावंड शिकू शकत नाहीत. त्याने एक प्रयत्न केला होता, गावात एखादी शाळा काढावी. गावातल्या लोकांना त्यांनी प्रतिष्ठित म्हणून घेणारे व्यापारी, अशा लोकांना त्यांनी ते भेटत पत्रव्यवहार केला. कोणी दाद देत नसतं, येऊन भेटले. ते म्हणलं, कशाला रे? त्यांचं नाव दिना. कशासाठी शाळा आहे? अरे आम्ही कुठे शिकलो? आम्ही शिकलो नाहीत तरी काय आमची लग्न कार्य झाली नाहीत का? मुलं बाळ झाली नाहीत का? शिक्षणाशिवाय काय अर्थ असं काहीच त्यांचं म्हणणं नाही. आणि पुन्हा अरे असा आमचा हा धंदा, उद्या ही मुलं शिकली तर करतील का? त्या दृष्टीने म्हटल्यानंतर ह्या आर्ग्युमेंटवर त्यांना काही बोलता येत नसे. परिणामी शाळा काही सुरू झाली नाही गावात. पण त्यांच्या लक्षात हे असल्यामुळे त्यांनी म्हटलं बाकीच्याचं काही, हो माझी भावंडी शिकली पाहिजेत म्हणून आम्हाला त्यांनी मुंबईला नेलं. आणि तिथं आम्ही एका शाळेत, पार्ला टिळक विद्यालय नावाची त्यांची प्राथमिक शाळा होती, त्याच्यामध्ये माझी नेमणूक झाली म्हणा. त्यावेळेला डिसेंबर ते जानेवारी
जानेवारी टू डिसेंबर असं अकॅडमिक इयर होतं. अच्छा. त्याप्रमाणे मी डिसेंबरमध्ये परीक्षा देऊन पास झालो. 5वीत मला ढकलण्यात आलं, म्हणजे घालण्यात आलं. गेलो मी, पण पुढे आजारी पडलो. गावात सुट्टीनिमित्ताने आलो होतो आणि तिथं मात्र माझी 3 वर्ष आजारपणात गेली. तिथं शाळेत खंड पडला. सुरुवातीला थोडासा त्रास झाला, वाईट वाटलं, पण नंतर आनंद वाटायला लागला. हे खेळणं कुदणं बरं आहे, डोक्याला त्रास नाही. पण त्या आजारपणातून मग तुम्ही बरे झालात, ही कुणकुण मला वाटतं भावाला निश्चितच. आणि मग त्यांनी पुन्हा माझ्या मागे रेटा लावला, आता तू ये मुंबईला. आणि मग मी गेलो आणि तिथल्या एका प्रतिष्ठित माणसाच्या ह्याने मला शाळेत पुन्हा ढकलण्यात आलं. आणि तिथले जे प्रिन्सिपल होते त्यांनी एका नियमाचा आधार घेतला आणि मला एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाऊन नापास झाला नाही तर त्याच शाळेत त्याला पुन्हा वर्षाला 1 इयत्ता गृहीत धरावी आणि घ्यावं, असा जो काहीतरी नियम होता. डबल प्रमोशन आपण त्याप्रमाणे. तसं मला 3 वर्ष फुकट गेली असतानाही 4थ्या वर्षात त्याने म्हणजे 8वीत मला घेतलं. सुरुवातीच्या दिवशी ऍडमिशन घेतलं, दाखला वर्ग शिक्षिकेकडे दिला आणि ती म्हणाली बस तिथं. मी बसलो आणि तिने हजेरी घेतली आणि लगेच अभ्यासाला सुरुवात केली. मराठीचा तास होता आणि तासाला तिने सुरुवात केली. हे मला आज आठवतं बरं का, त्यावेळेला मला कळत नव्हतं. तिने एक अभंग तुकारामाचा घेतला शिकवायला. कासाया पाषाण पूजिले पितळ अष्टधातू खळ भावहीन. आणि तिने मी बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा जरा गुरात वगैरे जाऊन तगडा झालो होतो, हातापायाने वाढलो होतो. त्यामुळे ते म्हणलं तुझं नाव कामत ना रे, सांग बरं काय याचा अर्थ. माझे हातपाय लटपटायला लागले. तुम्ही पाषाणासारखे उभेच राहिलो. चेहरा रडवेला झाला. बाई इकडच्याच होत्या, गोव्याकडचे, सदाशिवगडकडच्या. त्यांना कळलं हे एवढं पोरगं काही शिकलेलं नाही. मग ते म्हणाले बस. त्यांना दया आली माझी. मी बसलो. दुसरे शिक्षक आले, त्याने भूगोलाचा मॅप लावला आणि म्हटलं आपण किती अक्षांश रेखांशावर आहोत. अरे बापरे, हे आणखीच काय लचाण. हे अक्षांश रेखांश भूगोल आम्हाला माहितीच नव्हता. मग माझी परिस्थिती अवघड झाली. पुन्हा तसाच रडवेला उभा राहिलो. ते म्हणलं हा बस. त्यानंतर 10 मिनिटाची सुट्टी असतं, तुम्ही घरी पळून गेलो. आता म्हटलं हे काय आपलं काम नव्हे. बहीण जरा गोंधळी, अरे एवढ्या लवकर कसं काय आलास. मी म्हटलं शिकणं आपलं काम नाही, मी चाललो गावाला पुन्हा. तिचा चेहरा रडवेला झाला. ती म्हणाला अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही. दादा एवढे कष्ट घेऊन तुझ्यासाठी खपतात आणि शिकवण्यासाठी त्रास घेतात आणि तू आपला सरळ मला शिकायचं नाही, मी शिकत नाही, मला शिक्षण जमणार नाही म्हणतोस आणि निघून जातोस, हे काय. आणि तिची डोळे भरून आले. आणखीन तिला काहीतरी बोलायचं होतं. मी एक पांघरून घेतलं आणि झोपून राहिलो कॉटवर. पण मला सांगतो एक काहीतरी साक्षात्कार राहावा तसा थोड्या मिनिटात माझ्या ते बोलणं कुठेतरी तुम्हाला भिडलं आणि मुख्यतः तिचे जे डोळे भरून आले होते त्याने मी गलबलून गेलो. माझ्यातली संवेदन क्षमता त्या दिवशी, माझा रानटीपणा गेला आणि संवेदनशीलता जी काय आवश्यक असते माणसाला ती आली. तो एक सुसंस्कृतपणाच म्हणायला पाहिजे. आणि तिथून माझ्या जीवनाला एक कलाटणीच मिळाली. मी उठलो आणि म्हटलं बहिणीला आजची गोष्ट भावाला सांगू नकोस. मी उद्यापासून शिकायला जाईन, शाळेत जाईन आणि शिकणार. आणि हा जो विश्वास काय आला त्याने मला पुढे मग फारच बळ आलं. आणि पहिल्या 3 माहीचा रिझल्ट मी सर्व विषयात, सर्व वर्गात पाहिला आलो. आणि तिथून माझं शिक्षण हे मार्गी लागलं. शिकण्याची गोडी तुम्हाला लागली म्हणजे स्वयंस्फूर्ती. त्याशिवाय शाळेतलं जे वातावरण होतं ते अतिशय पोषक. तर त्याविषयी थोडीशी. ते असं आहे की आमच्या ज्या शिक्षिका, वर्ग शिक्षिका होत्या त्या अत्यंत ममताळू होत्या आणि त्यांना कवितेची जाण होती चांगली. पुढे त्यांनी मला मराठीतून चांगले मार्क पडल्याबद्दल माझं कौतुक करताना म्हटलं तुझ्यात काहीतरी साहित्यिक गुण आहेत असं वाटतं, तू जरा साहित्याकडे लक्ष दे. अरे त्याने आणखीन मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर आमचे जे प्रिन्सिपल होते ते म्हणजे मुलं शिकवणं हा त्यांचा हे नव्हतं, मुलं घडवणं, त्यांना आकार देणं असं काहीतरी त्यांच्या मनात होतं. आणि ते संस्कृतचे शिक्षक होते. संस्कृत उत्तम शिकवायचे.
संस्कृतमधून बोलायचे काही वेळेला लोकांशी, म्हणजे तशाच योग्यतेचे मनुष्य आले की त्यांच्याकडे ते संस्कृतमध्ये बोलायचे. व्यासंग तर जबरदस्तच होता. आणि अशा शिक्षकामुळे शाळेत समृद्ध असे वाचनालय होतं, ग्रंथालय होतं. आणि मला एकदा आवड निर्माण झाल्यानंतर मी 1 तास 1.5 तास शाळा सुरू होण्यापूर्वी जाऊन ती वाचनालयात बसायचं आणि वाचन करायचं, असा आमचा उद्योग चालूच होता. ही वाचनाची गोडी नेमकी कशी काय लागली तुम्हाला? म्हणजे शिक्षकामुळे की अचानक? शिक्षकामुळे निश्चितच. पण त्यानंतर एक घटना अशी घडली होती की मी 8वीत असतानाच, म्हणजे सुरुवात माझी झाली ते पहिलंच वर्ष, आणि इथं गोव्यात नाकेबंदी भारत सरकारने केली होती. त्यामुळे गोव्याची माणसं इथं मुंबईला गेलेली परत येणं हे फार किचकिटीचं काम होतं. आणि मला त्यामुळे येणं जमलं नाही. आता वेळ घालवायचा कसं, मोठी सुट्टी, तर अशा वेळेला मोठमोठे ग्रंथ आणायचे आणि ते वाचत बसायचं. एका आमच्या दारात एक कडुलिंबाचं छान गर्द झाड होतं, त्याच्या गर्द सावलीत बसायचं आणि पुस्तकं दिवसभर वाचायचं. हाच एक छंद जडला. खायचा प्यायचा, पुन्हा खुर्च्यावर बसून ते पुस्तक वाचायचं. मला त्यावेळेचं एक पुस्तक महत्वाचं आठवतं, म्हणजे केवढा तरी इतिहास त्यांनी माझ्या डोळ्यासमोर उभा करून दिला. महाराष्ट्राचं पुस्तक, न्यायमूर्ती गोखलेंचं चरित्र, नरफाटकांनी लिहिलेलं. 500-600 पानांचं पुस्तक हातात पेलवत नव्हतं, पण मी ते वाचून काढलं. कितीतरी संदर्भ मला त्यावेळेला लागले नाहीत, पण हळूहळू ते समजायला लागलं आणि सगळा महाराष्ट्रात उलगडला माझ्यासमोर. तसंच एक गत्रे माडगुळकरांचं एका निर्वासिताची कहाणी नावाचं एक पुस्तक, ते पुस्तक वाचलं आणि संपूर्ण महाराष्ट्र माझ्या डोळ्यासमोर आला. ही 1-2 वानगी दाखल तुम्हाला सांगितली, पण अशी अनेक पुस्तकं त्या काळात वाचलं आणि मराठी आणि मराठी प्रदेश ह्याचं साकल्याने माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. आणि हळूहळू मला वाटतं मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी ह्याचा बराच उपयोग झाला. सुरुवात तुमची गद्यलेखनापासून झाली की पद्यलेखन? मला वाटतं कवितेपासून थोडंसं झालं. त्यावेळेला काही प्रसिद्धही झाल्या, परंतु मला ते फार खटपट करावे लागत होते हेही जाणवत होतं. पण सोपं लिखाण आहे असं काहीतरी समजुतीने मी ते लिहित असे. तिथं एक संजय नावाचं मासिक होतं. दर मासिक त्या प्रत्येक अंकात माझी कविता यायची. त्या मला वाटायचं मी कवी झालो, पण पुढे तो भ्रम माझा निसटला. मग कथालेखनाकडे तुम्ही जे वळलात ते कसं काय? महादेव शास्त्री जोशी हे गोव्याचे आहेत हेही त्यावेळेला मला कळलं. 10वीत किंवा 11वीत त्यांची मानिनी नावाची एक कथा आम्हाला अभ्यासाला होती आणि त्यानंतर त्यांची ती मानिनी कथा ही माझ्या दृष्टीने एक मला आकर्षक कथा वाटली. त्याच्यातली काही दृश्य अगदी आपण पाहतोच रोज असं वाटायला लागलं. एक ते आपल्या माहेरी आपल्या बंधूला ती एक दिवस एका जेवणात उकडीचे मोदक करून घालते. हे इतकं छान वर्णन केलेलं होतं की ते वाचताना तर झालंच, पण आज सांगताना सुद्धा माझ्या जिभेला पाणी येतं. तर अशा याच्यानं मला वाटलं की इतकं साधं असतं हे कथा सांगणं, इतकं कठीण दिसत नाही, आपण करू शकू. पण असं जरी मनात आलं तरी माझ्या हातून ती लिखाण मात्र तसं झालं नाही इमिजिएट. त्यावेळेला मौज नावाच्या एका साप्ताहिकात 1 पानभर कथा रोज एक म्हणजे दर सप्ताहाला दिली जात असे. ती मी आवर्जून वाचत असे. संदर्भ कळत नसत, भाषाही लक्षात येत नसे, पण मला आवडीने ती वाचावीसारखी वाटायची आणि असं वाटायचं की आपण 1 पानभर प्रयत्न केला तर लिहू शकू, पण लिहून झाली नाही. त्यासाठी मला गोव्याला आल्यानंतर माझ्या व्यवसायातून मग स्फूर्ती मिळाली. तुम्ही मॅट्रिक झालात आणि मॅट्रिक झाल्यानंतर खरं म्हणजे तुमच्याकडे वाचन एवढं होतं, मग तुमच्यावर संस्कार एवढे होते, भाषेवर हळूहळू प्रभुत्व येत होतं. मग या अर्थानं तुम्ही कुठेही शाळा कॉलेजमध्ये पुढं शिक्षण किंवा प्राध्यापक वगैरे होणं काही कठीण नव्हतं. अचानक व्यवसायामध्ये काय बदल? प्राध्यापक वगैरे फार पुढची गोष्ट हो. मी SSC कॉलेज पायरीच चढू शकलो नाही. त्याचं कारण असं झालं, मी अचानक 2 दिवस परीक्षेला असताना पोटात दुखायला लागलं. जरासं दुखतंय म्हणता म्हणता वाढलं आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्रोतर डॉक्टर म्हणाले याला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये हलवलं पाहिजे. हॉस्पिटलमध्ये ती रात्री काहीतरी करून त्यांनी थांबवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी एक डॉक्टर आणले, सर्जन मोठे, बडोद्याचे कोणीतरी, व्हिजिटर प्रोफेसर,
आणि त्यांनी मला तपासलं आणि म्हणाले आत्ताच्या आत्ता ओपन करायला पाहिजे. ओपन करायला पाहिजे म्हणजे काय माझ्या लक्षात आलं नाही, पण एवढंच मला ते त्यांचे शब्द आठवतात, त्यांची व्यक्ती आठवते. आणि इमिजिएट माझ्या ह्याला सुरुवात झाली इतर कामाला. आणि मला 10 वाजता पेपर होता, तर 10 वाजता माझं इथं ऑपरेशन झालं. आणि त्या ह्याच्यात माझे बरेच दिवस गेले, त्या जखमा घेऊन फिरणं. आणि त्यामुळे माझं कॉलेजमध्ये जाण्याची जी उर्मी होती ती दबली गेली. माझी बरोबरची पुढे गेली. आता काय करायचं, असा एक निराशजनक विचार येऊन मी पुढच्या परीक्षेची तयारी करत असतानाच भावाला एक दुकान सापडलं. तो म्हणला तू करतोस का? मी असा विचार केला, शिकून तरी लोक काय करतात, पैसाच मिळवण्यासाठी शिकतात. आपल्याला आताच संधी मिळालेली, आपण शिकू आणि आपण पुढे मग जमलं तर शिकू, पण आता सध्या हातात आलेला धंदापत करू. आणि अशा पद्धतीने आम्ही तो धंदा सुरू केला आणि चांगला 8 वर्ष चालवला. पण मुंबई सोडून मग गोव्यात येण्याचं कारण काय झालं? त्याचं एक कारण असं की मला दुकानदारी करत होतो तरी राजकारणाचं जबरदस्त आकर्षण वाटत होतं. अनेक राजकीय नेत्यांची माझी ओळख ज्या परिसरात राहत होता तिथं मला वाटतं राजकीय वातावरण, त्या मुंबई संबंधच राजकीय व्यासपीठच आहे ते. आणि तिथं जरा बोलका जरासा तरतरीत असला तर ते इमिजिएट ते आपल्या गटात खेचायचे. आणि आम्हाला तशी संधी मिळाली. मी स्वतःचं एक मंडळ काढून बसलो होतो आणि त्याची 500-700 मंडळी हुकमी होती. त्यामुळे ते आम्हाला ही आमची वानर सेना वापरता येईल ह्या हेतूने ते आम्हाला आतमध्ये खेचत होते. आम्हाला वाटायचं आमच्या बुद्धिमत्तेवर भारून हे घेऊन जातात. पण तो भ्रम नंतर एकदा माझा दूर झाला. हो, त्याचं असं झालं, एक मंत्री माझ्या दुकानावर येऊन संध्याकाळच्या मीटिंगमध्ये तू काय करावंस ह्याची काहीतरी योजना दिली. तर ते आमच्या दुकानाचा जो मालक होता, मालक म्हणजे त्या इमारतीचा, त्याचं ऑफिस मागच्या बाजूला होतं. त्यांनी ते ऐकलं. तो बाहेर येऊन बघितलं तर त्यांचा त्यावेळेचा प्रसिद्ध असा तो मंत्री माझ्या दुकानात, आणि मला येऊन बोलतोय, अरे म्हणजे हा तर आपलं साधा वाटणारा मनुष्य एवढा मोठा आहे, याच्या ओळखी इतक्या आहेत. तो गेल्यानंतर मला म्हणलं का मग तो आला होता तो अमुक अमुक मंत्री ना. मी म्हटलं होय. आणि मला असं भासवायचं होतं की असे मंत्री वगैरे माझ्याकडे खूप येतात. तर म्हणलं आणखीन कोणाकोणाशी तुझ्या ओळखी आहेत? आणि खरंच मी प्रयत्नात होतोच नेहमी लोकांची ओळखी करायचा. आणि लोक मानतही असत, कशासाठी कोण कल्पना नाही, पण मानत असत. माझी कामं मी भरपूर त्यांच्याकडनं करून घेत असे, पण फुकटची, काही कुणाला देणं नाही घेणं नाही. एक दिवस आमच्या घराची मापं, आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहत होतो, ते मापं वगैरे घेऊन गेले टेलिफोनवाले. वहिनीने मला विचारलं तू टेलिफोन मागितलायस का? मी म्हटलं नाही. आणि मग असं टेलिफोनचं माझ्या लक्षात आली ही काय गोष्ट आहे ती. कारण तिथं राजकारणातले माणसं एखाद्याला आतमध्ये आपल्या ओढायचं असेल कायमचं जाळं फेकतात, हा, तर ते JP करायचं, जस्टिस ऑफ पीस, म्हणजे तो ऑनररी हे, आणि त्याला त्या सहीला किंमत असते. आणि तो एक त्यांचा कायमचा गुलाम होऊन बसतो. तर मी म्हटलं आता मला खरी घाई करायला पाहिजे. आणि मी चालतं दुकान विकून गोव्यात आलो. अच्छा. आणि गोव्यात तुम्ही वखारीचा व्यवसाय सुरू केला. पण हे सरक करत असताना मग कथा लेखनाला इथं सुरुवात केली. हा, त्याचं कारण तेही असंच झालं. आम्ही वखारीचा धंदा सुरू करायचा तर हे रॉ मटेरियल पाहिजे. ते विकत घेण्याऐवजी आपण सरकारी मालकीची जंगलं असतात ती लिलावावर विकली जातात, ते घ्यावं अशा माझ्या भावाने मला सुचवलं. आणि ते टेंडर एक घेतलं आम्ही. आणि त्यानिमित्ताने शेकडो कामगारांशी, स्त्री पुरुषांशी व्यवहारात संबंध यायला लागला. आणि त्यांची एक एक व्यक्तिमत्व वेगळी ग्रामीण संस्कृतीपासून मी बराचसा दूर गेलो होतो. आणि तिथं तोच संबंध आल्यानंतर मला एक वाटलं. आणि एक व्यक्ती तर माझ्या अशी काही जिव्हारी झोंबून गेली. तर मी माझ्या एका मित्राला म्हटलं अरे अशी व्यक्ती आहे. तर तो म्हणाला अरे ही एक कथा छान होऊ शकेल. आणि मी तसा प्रयत्न केला आणि ती कथा माझी खूपच गाजली. त्यावेळेला गडकरी इथं होते, त्यांनी ते प्रसिद्ध छान ह्याच्यात केली, 2-3 तासाची जाहिरात करून. अनेकाने त्याबद्दलचं आम्हाला हे पाठवलं, अभिप्राय पाठवले.
आणि तिथून माझ्या कथालेखनाला सुरुवात. पूर्वी आणखीन मला प्रोत्साहन देणारे म्हणजे भाबा बोरकर. आमचे नातेसंबंध होते. त्यानंतर ते एकदा मला म्हणाले, अरे तू त्या कथेत एक पात्र आहे निवडलंयस किंवा लिहिलं रेखाटलंयस, ते जागतिक साहित्यात चिरंतर होईल एवढं चांगलं आहे. अरे बापरे, जागतिक साहित्यात चिरंतर म्हणजे मला लिहितात, कवी देतात. आणि ते काय नुसत्या नातेसंबंधामुळे नव्हे, त्याने अनेक व्याख्यानातही ते नंतर सांगितलं. तेव्हा मला वाटलं अरे मला काही लिहू शकतो, चांगलं लिहू शकतो. आणि तशातच एकदा महाराष्ट्र टाइम्सला एक मी कथा पाठवली. मी सहसा कुठं बाहेर कथा पाठवल्याच नाहीत, पण योगायोगाने एकदा वाटला एकदा स्पर्धेत भाग घ्यावा आणि ती पाठवली. आणि ती 827 कथामधून पहिली आली, क्रांतीदूत नावाची कथा. आणि तिथून माझ्यावर प्रकाश झोत पडला. आणि मग काही वेळेला मनात नसताना सुद्धा कथा लिहाव्या लागल्या. आणि ते किती चांगल्या झाल्या वाईट झाल्या कोणाला माहिती. पण मला एक कथा लेखक म्हणून एक थोडस तेच ह्याने बाद सातकुसकर दादांनी प्रयत्न करून एक कथासंग्रह आणि दुसरा राजहंस प्रकाशनने अशी 2, आणि त्याला अनेक बक्षिसं वगैरे मिळाली. त्यामुळे मला कथा याच्यात दादा सातवसकरांचं नेहमी म्हणणं असायचं की एखाद्या साहित्यिक म्हणून घेणाऱ्या माणसाला कमीत कमी 2 पुस्तकं प्रसिद्ध व्हायलाच पाहिजे. तुम्हाला लेखक म्हणून तर माझी 2 पुस्तकं प्रसिद्ध झाल्यावर मी म्हटलं झालं मी आता लेखक, आता काय नाही. पण पुढे इच्छाच नाही. पुढे तुम्ही कथा लेखनाकडे थोडासा आळस केला आणि मग ललित लेखनाकडे जे वळलात ते आजतागायत. म्हणजे ते सुद्धा काय ती एक माझ्यावर बळजबरी आहे असं म्हणजे आनंदाची चांगली आहे. मी कथालेखन थांबवलं होतं कारण व्यापही आमचा वाढला होता. पण एकदा सुरेशराव वाळवे आले, ते नुकतेच संपादक झाले होते. ते म्हणाले एक स्तंभलेखन तू करायचं. अरे बापरे, स्तंभलेखन माझ्यासारख्या आळशी माणसाला आहे म्हणजे स्तंभ म्हणजे मला लिखाणातला वाटला नाही. हा फाशी देतात स्तंभ, वधस्तंभ असं काहीतरी असेल असं वाटलं. आणि मी म्हटलं नाही जमणार. पण तो अगदी पाठीलाच लागल्यानंतर मी एक 700-800 शब्द लिहिले आणि त्यांच्याकडे पाठवून दिले. शीर्षक त्यांनीच दिलं, या जीवनावर या शतदा प्रेम करावं. हे इतकं छान वाटलं. आणि गुलमोहर हा मोनोग्राम दिला. आणि मला एकदम वाटलं अरे हे लिहायला हरकत नाही, यांनी मला चांगल्या प्रकारचं हायलाईट केलेलं आहे. आणि तिथून जो आज मला वाटतं 24 वर्ष झाली लेखन चालू आहे. तो एक विक्रमच आहे. विक्रम आता काय हो, 1,000 पुस्तकं लिहिणारे मराठी होऊन गेले. ते एक आम्ही 10-1200 लेख लिहिले असतील, त्याचं कौतुक काय. प्रसिद्धीची आणि पैशाची मला खरोखरी हव नाही. गरजेपुरतं सगळं मिळावं. आता प्रसिद्धी ही का गरजेपुरती मिळवावी असं नसतं. ती मिळाली तरी आनंद, नाही मिळाली तरी मला त्याचं सुख नाही, दुःख नाही. पैशाच्या बाबतीत मी तसाच थोडासा निर्लोभी आहे. आणि त्यामुळे मला काही त्याची इच्छा नव्हती. तुम्ही जी संवेदनशीलता पूर्वी जपली आणि आताही ती टिकवून ठेवली. तुम्ही व्यवसायामध्ये आहात आणि तो व्यवसाय असा आहे की जिथं संवेदनशीलता हे खरं म्हणजे डिस्क्वालिफिकेशन ठरावं, पण तिथं सुद्धा तुम्ही व्यवसायामध्ये ती ठेवलेली आहे. त्याचं एखादं उदाहरण खूप देता येतील, परंतु मी काही हा उपकार कोणावर करतो असं नाही. हा व्यवसायातला नियमच असायला पाहिजे. नीती ह्या तत्वाखाली ती यायला पाहिजे. होतं काय की आजकाल तरी निदान लोक धंदा करणं म्हणजे फसवणूक करणं अशा ह्याच्यावर आलेले आहेत. याचा त्यांनी नियम केलाय. धंदा म्हणजे काय, सत्य बोलायचं नाही, खोटं बोलायचं. अरे हा, आम्ही सुद्धा थोडंफार खोटं बोलतो. तुम्ही संगीत महोत्सवाला पण जात असतात आणि यातून तुम्ही एक अभिजातता जी आहे ती टिकवून ठेवलेली आहे. मला सांगा, तुमच्या आणखी काही योजना वगैरे आहेत का? मी संगीताच्या बाबतीत तुम्ही आता उल्लेख केला म्हणून सांगतो. मी 24 वर्ष कवळ्याच्या संगीत संमेलनाला जातो. लोकांना असा भ्रम झाला असेल काही ना नेहमी पाहून. मी 24 वर्ष म्हणजे 2 तप जात होतो, आता बंद केलं. तर मी एकदा लिहिलं होतं की बाबा रे, ते पल्लुसकर म्हणाले, आता पल्लुसकरांनी कोणीतरी टिंगलीने म्हणाले की आता घरोघर तानसेन होतील नाही का. तर ते म्हणाले तानसेन नाही, कानसेन होतील. मी पुढे जाऊन म्हणतो अशा संगीत संमेलनातून आमच्यासारखे मानसेन होतात. आम्ही मान हलवतो त्यावेळेला गाणं सुंदर झालं म्हणजे, आणि दुसरं गाणं सुरू झालं की हे विसरतो. पण तो आनंद घेण्याची जी आमची क्षमता वाढीला लागली
त्याला ती एक ऊर्जा तुम्हाला ती त्याने फार फार आनंद होतो. एक बरं वाटतं की बरेचदा लिहिणारा लेखक हा वेगळा असतो आणि वागणारा लेखक वेगळा असतो, पण तुमच्या बाबतीत मात्र हे रसायन एकत्रित दिसतं. तुमच्या काही योजना म्हणजे साहित्याच्या दृष्टीनं म्हणा. माझ्या योजना अशा काही नाही. मी एक साहित्यिक म्हणून घ्यायला सुद्धा थोडासा लाजतो, पण काय मला शिक्षण मिळालं नाही. माझी थोडीशी फारसं थोडीशी खंत की फार शिक्षण मिळालं नाही, हातातून फारसं लिहूनही झालं नाही, गप्पा मारतो तितकंही लिहित नाही मी. पण ही झाली अगदी वैयक्तिक आणि त्या मानाने क्षुद्र अशी खंत. खरी खंत मला अशी वाटायला लागलेली आहे, हे दिवसेंदिवस आमच्यातला प्रामाणिकपणा, आमच्यातलं सात्विकता, आमच्यातला अहंकार वाढीला लागतो आणि स्वार्थ वाढतो. ह्याने आमच्या सांस्कृतिक बॅलन्सच जातो. अशी ही जी काय चाललंय आज समाजात चंगळवादा, वैचारिक प्रदूषण म्हणतो, वैचारिकही नाही आणि प्रत्यक्षातही प्रदूषणाला काही मर्यादा राहिलेली नाही. हे कधीतरी थांबायला पाहिजे असं काहीतरी वाटतं आणि हे थांबत नाही म्हणून खंत वाटते. बाकी माझ्या व्यक्तिगत जीवनातल्या सगळ्या खंती या अगदी नगण्य आहेत. सुदैवाने आमचं सगळं व्यवस्थिशीर चाललेलं आहे. कामत साहेब, तुम्ही इथं आलात, अतिशय चांगले तुमचे अनुभव मनमोकळेपणाने तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलेत. आयुष्यात तुम्हाला याही पुढं चांगलं तुम्ही लिहावं असं आम्ही श्रोत्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला उदंड आयुष्य, आरोग्य आणि चांगली जी अभिजातता जी आहे ती श्रवण करण्याची, टिपण्याची अशी ताकद मिळून आणि ती ऊर्जा लेखातून आम्हाला वाचायला मिळो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि इथं ही मुलाखत संपवतो. तुम्ही इथं आलात याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.